अभी उम्मीदों की आस बाकी है। आस म्हणजे आशा, आशा आहे ना? हात वरी करून सांगा साहेबांना, शपथ घेऊन सांगा कि हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है। और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है। सगळेच बेईमान नाहीत, सगळ्यांनाच काय पैसे देऊन खिशात घालता येत नाही, पदाचा, सत्तेचा आणि संपत्तीचं लालच देऊन घालता येत नाही। त्या तमाम बेईमान लोकांना मला सांगायचंय कि बेईमान कौम से जो खुलेआम हो गए और सफर में सियासत के जो नाकाम हो गए, खुर्चियों के लालच में जो नेता बिक गए, वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए। त्यामुळे साहेब, इथं खुर्चीवाले मंत्र्यांना सलामी नाही आहे, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना लाखो करोडो लोक आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये सलामी करतात। मी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी माझं मनोगत थांबवतो। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज। खूप छान, दमदार। वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा। तसेच आता आपण पुढे अभिवादन करत आहोत। आपल्या सर्व महापुरुषांना, महामानवांना आपण अभिवादन करण्यासाठी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सर्व मान्यवर, तसेच आज आपल्याला माहिती आहे की सोमनाथजी सूर्यवंशी यांचा न्यायालयीन लढा श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिलेले। आज त्यांना प्रथम वर्ष, आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे। प्रथमतः आपण त्यांना आधी अभिवादन करत आहोत। तसेच आज भैयासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती, 113व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना सुद्धा अभिवादन करत आहोत। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, आज आपण या ठिकाणी प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे लोकसभा, राज्यसभेतील जी सगळी जुनी भाषणं आहेत ते सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनतेला पब्लिक प्लॅटफॉर्मवरती ओपन करत आहोत। त्याचा टीजर जो आहे 2 मिनिटाचा टीजर आपण LED वर प्ले करावा। थँक्यू। भारत विविधता का दर्पण, एकता की मूरत और हां, लोकतंत्र की जननी। यह वह भूमि है जहां गणतांत्रिक व्यवस्थाएं प्राचीन ग्रंथों में गूंजती थीं। वैशाली के गण परिषद से लेकर चोल साम्राज्य की पंचायत व्यवस्था तक लोकतंत्र भारत में हजारों साल से अस्तित्व रखती है। समय बदला और भारत बना विश्व का सबसे विशाल लोकतंत्र, जिसका साक्षी बना हमारा संसद भवन। और इसी भवन में डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने वह संविधान दिया जिसने देश के हर शोषित, पीड़ित, वंचित नागरिक को इस लोकतंत्र व्यवस्था का हिस्सा बनाया। और इसी संसदीय व्यवस्था में 1990 के दशक में सहभागी हुआ एक ऐसा व्यक्तित्व जो सड़कों के संघर्ष की आवाज को सीधे दिल्ली के गलियारों तक ले आया। फुले शाहू आंबेडकरी विचारधारा को अपने हृदय में लेकर वह व्यक्ति खड़े हुए जो सिर्फ एक नेता नहीं बल्कि शोषितों, पीड़ितों, बहुजनों और आदिवासियों की बेखौफ आवाज बने। उनका नाम था प्रकाश अंबेडकर। I, Shri Prakash Yashwant Ambedkar, having been elected a member of the House of People, do solemnly affirm
that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. एक बार राज्यसभा और 2 बार लोकसभा, ये उनके संसदीय कार्यकाल की संख्या है, लेकिन उनका योगदान इन संख्याओं से कहीं अधिक गहरा है। मेलघाट के दूर दराज के आदिवासी गांव से लेकर Let us know, as you said about ID, there is another problem also that's regarding Adivasis. During the rainy period, there are some areas which are inaccessible. राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय महत्व के गंभीर मुद्दों तक I'd like the minister to be very practical and to take the house into confidence, because we are not able to analyze as to what's going to happen. This is the future of the United Nations and the future of the NATO. If anybody had heard the discussions which are going on in the European channels, the crack has developed. It's because of communism that Europe united together and formed the NATO. उन्होंने संसद के हर मंच पर अपनी बात रखी। पर क्या आज की डिजिटल पीढ़ी ये सब जानती है? आज जहां सोशल मीडिया पर हर पल लाखों वीडियो बनते हैं, वहीं उनके संसदीय कार्यकाल के महत्वपूर्ण भाषण, सवाल और सुझाव कहीं गुम से हो गए। उनके काम का दस्तावेजीकरण नहीं हो पाया। इसी कमी को प्रबुद्ध भारत मीडिया हाउस ने समझा। हमने महसूस किया कि इतिहास की यह अमूल्य धरोहर हमारे युवाओं तक पहुंचनी चाहिए, और हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम पेश कर रहे हैं प्रकाश अंबेडकर जी के पूरे संसदीय कार्यकाल का वीडियो दस्तावेजीकरण। अब आप उनके एक राज्यसभा और 2 लोकसभा कार्यकाल के सभी संसदीय भाषण, उठाए गए मुद्दे और सरकार को दिए गए सुझावों को सिलसिलेवार ढंग से देख सकते हैं। ये सारा दस्तावेज आपको मिलेगा प्रबुद्ध भारत मीडिया हाउस के आधिकारिक यूट्यूब चैनल पर। यह सिर्फ एक राजनेता के काम का दस्तावेज नहीं है, यह हमारे लोकतंत्र के उस दौर का आईना है जब जन आंदोलन का स्वर सीधे संसद के आसन तक पहुंचता था। आइए इस महत्वपूर्ण यात्रा में हमारे साथ जुड़ें। प्रबुद्ध भारत मीडिया हाउस के चैनल को सब्सक्राइब करें और प्रकाश अंबेडकर जी के विचारों और कार्यों को देश के कोने कोने तक पहुंचाने में सहयोग करें। वंचित बहुजन आघाडीचा, जिथे जे कोणी उभं राहिले ते जरा बसून घ्यावेत। भरपूर खुर्च्या आहेत बसायला, उभं राहून गर्दी करू नका, तिकडे बसा सगळ्यांनी। पुढील मनोगत डॉक्टर अनिल अण्णा जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पुढील मनोगत करतील आपले। दादा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी, आजचा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। आणि जयंतीच्या निमित्तानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाच्या या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आहे। आणि योगायोग म्हणावं लागेल, आज भैयासाहेबांची जयंती आहे आणि या भैयासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने योगायोगाने साहेब या पिंपरी चिंचवड शहराच्या पावनभूमीवर आपलं पाव लागलं, मनापासून आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की आजच्या दिवशी आम्हाला वेळ दिलात या सभेसाठी। आणि हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्धार मेळावा आहे, निर्धार महासभा आहे। आणि आजचं ब्रीदवाक्य या पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीनं एक संधी वंचितला, आणि म्हणून आजची या सभेचे नियोजन आम्ही करण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष नितीनजी गवळे, कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रजी साळवे,
आणि महासचिव संजीवन कांबळे सर आणि आणि तसेच आमच्या शहराच्या शहराध्यक्षा शारदाताई बनसोडे. खरं तर आता माझ्या अगोदर सर्वजित बनसोड सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असेल. बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा ऐकण्यासाठी 4 वाजल्यापासून जे लोक इथं उपस्थित आहेत, खरं तर मी त्यांचं धन्यवाद करेल. एवढ्या थंडीच्या दिवशी हे सभा ऐकण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात, मी मनापासून आभार आणि धन्यवाद करतो तुमच्याच मनापासून. साहेब, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या शहरामध्ये अनेक सभा होत्यात, महासभा होतात, परंतु ती सभा आयोजन करत असताना एक कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीची सभा होते आणि ती सभा अशी होते की कुठल्याही कामाचा विषय नाही आहे, कुठलंही नियोजन नाही. महानगरपालिके अत्यंत लुटून खाल्लं यांनी, तिजोरी साफ केली यांनी, गोरगरिबांच्या टाळूवरची लोणी यांनी खायचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणतो ना, ज्या ज्या वेळेस संकट येतो, ज्या ज्या वेळेस गोरगरीब वंचित घटकांवरती अन्याय होतो, त्यावेळेस आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. आजही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहेब तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मधल्या काळामध्ये आम्ही SRच्या माध्यमातून जे मोर्चा काढला, ती मोर्चा भव्य दुपारमध्ये हजारोच्या संख्येने लोक त्या SRच्या ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन घेतलं होतं. त्या आंदोलनात सगळे सहभागी झाले होते आणि बाळासाहेबांवरती प्रेम करणारे सगळे जाती धर्माचे लोक प्रेम करतात. सर्वसामान्य सगळे संघटने, सगळे आज प्रत्येक संघटनेचे लोक या व्यासपीठावरती आहेत आणि साहेबांचं काम पाहिलं तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं असन काय परिस्थिती आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कितीतरी असे उदाहरणं असतील, परंतु मी आज पिंपरी चिंचवडच्या बाबतीतच बोलल. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 आमदार आहेत, माजी नगरसेवक आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीने इथल्या स्थानिक लोकांना, स्थानिक गुंडांना हाताशी घेऊन आणि वेगळ्या प्रस्थापितल्या या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हातात घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचं वाट लावायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी आज एवढं सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला आज आंबेडकर आलेले आहेत. मी आज सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही या निवडणुकीला यांना पराभूत करायचा प्रयत्न करा. बाळासाहेब तुमच्या पाठीमागे उभा राहिला, एवढं लक्षात घ्या. अरे प्रत्येक जण येतात, मधल्या काळात काय सभे झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे सभे होतात, परंतु साहेब आता आम्ही याच्या ग्राउंडला ही सभा घेणार होतो. ही सभा घ्यायची ज्यावेळेस यांना कळलं, या प्रस्थापित लोकांना कळलं की आता ही याच्या ग्राउंडला सभा होणार आहे आणि याच्या ग्राउंडला सभा होत असताना सगळ्यांना माहिती आहे लाखोच्या संख्येने ती सभा होत असते आणि म्हणून ऐन निवडणुकी टायमाला त्यांना सर्कस आणि वेगळ्या खेळी मांडण्याचा विषय होता. परंतु आंबेडकरांना एवढं भेटतात, मी तर सांगतो हे भेलच पाहिजे. हे कोणतं डायलॉग, डर अच्छा लगा. अरे पिंपरी चिंचवड शहरांना माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर येतात, परंतु ऑपरेशन करून जातात आणि आता सुद्धा जाताना ऑपरेशन करून जाणार आहेत. साहेबांना सगळे मुद्दे या शहरातले माहिती आहेत. म्हणून माझ्या पिंपरी चिंचवड शहरवासियांना सांगू इच्छितो, माझ्या पिंपरी चिंचवडकरांना सांगू इच्छितो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपल्याला जर हातात या झोपडपट्टींचे विषय असतील, इथल्या कामगारांचा विषय असेल, इथल्या बेघरांचे घर असतील विषय असतील, इथल्या रोजगार ज्या लोक आज बेरोजगार झालेले आहेत त्यांचा विषय असेल, अरे इथं खून दिवसा डोळ्या खून मर्डर होतात, इथं दरोडे पडतात आणि इथले कुणी नाही त्या आमदारांचे गावकी भावकीचे लोक त्यांचे नेते आणि त्यांचेच नगरसेवक आणि त्यांचेच कुठले तरी पाहुणे रावळे या लुटायचा प्रयत्न करतात. मधल्या काळामध्ये इथले आयुक्त होतो साहेब, त्या आयुक्तांनी ज्या वेळेस त्यांची बदली झाली त्याच्या अगोदर यांची धनाधन टेंडरचे धनाधन वेगळ्या पद्धतीचे 8 दिवसावर त्यांनी टेंडर घ्यायचा प्रयत्न केला आणि या शहरामध्ये एक वेगळी निर्माण केलं. परंतु हे गोरगरीब आज या ठिकाणी गोरगरीब आलेले आहेत. मी जास्त नाही वेळ घेता, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलणार आहेत, परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, या व्यासपीठावरती कुठलाही आमदार खासदार नाहीये, कुठलाही नगरसेवक नाहीये, कुठलाही नेता नाहीये, परंतु बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी उभा राहणारे खंबीर आंबेडकरवादी संविधानवादी आहेत. तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार. आणि म्हणून मला आवर्जून सांगावं लागेल, या शहरामध्ये गुन्हा-गोंधळ राहणारे प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात, 18 पगड समाजाचे लोक राहतात. अरे जाती धर्म इथं विष पेरायचं काम चालू आहे. इथं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला
एकामेकीकडे बघायचं म्हटलं तर जातीच्या प्रमाणे बघत हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, असं बघायचा विषय झाला साहेब. आज तुम्हाला म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस जगतं आणि प्रत्येकाला न्याय मिळतं. आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून या मुंबईमध्ये, दादरमध्ये कुणालाही महाराष्ट्रामध्ये विचारलं असेल तुम्ही, अरे भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, एखादा कार्यक्रम जर घ्यायचा म्हणलं ना, त्यांना इव्हेंट करावं लागतं. इव्हेंट, त्यांना गाड्या, त्यांना पाणी, त्यांना जेवण, त्यांची राहायची सोय, त्यांना आणायची सोय. परंतु संविधान रक्षणासाठी, संविधान बचावासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आवाज उठवलेला लाखोच्या संख्येने त्या दादरमध्ये आणि त्या ठिकाणी त्या शिवाजी पार्कमध्ये गर्दी करते. आणि त्या गर्दी होत असताना एक लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे आणि आता आमचं सगळ्यात मोठा जे ढाल असेल ते संविधान, आणि त्या संविधानाच्या माध्यमातून कोण न्याय देतं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देतात. बाकीचं राजकारण करतील, बाकीचं त्या संविधानाच्या माध्यमातून राजकारण करतील, परंतु त्या संविधानाच्या माध्यमातून गोरगरिबांना जर न्याय द्यायचा प्रयत्न करत असन ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. माझ्यासारखा वडरा समाजाचा पोरगा काम करतो राज्यात, अनेक समाजाचे लोक काम करतात, लिंगायत समाजाचे काम करतात, वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक काम करतात. आणि या व्यासपीठावरती मुस्लिम समाजाचे पण नेते मंडळी आहेत, त्या मुस्लिम समाजाचे पण लोक काम करतात. परंतु काम करत असताना, वंचितमध्ये काम करत असताना, ह्यो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा हे न करता हा संविधान रक्षक आहे आणि बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून आम्ही काम करतो. आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक आवाज उठवलेला आहे. म्हणून मी आज एवढं सांगू इच्छितो, या निवडणुकीची रणधुमाळी आता 2-3 दिवसानंतर आचारसंहिता लागू होईल. बाळासाहेब आंबेडकर बोलतीलच, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळ्या चालू होतील. परंतु त्या निवडणुकीच्या जे नगरसेवक, आमदार, खासदारला एकदा विचारा, आमच्यासाठी तुम्ही काय या शहरामध्ये आणलं, योजना आणलाय आणि आमच्यासाठी कुठले घर उपलब्ध केले. परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांनी एक उपलब्ध केलं, नगरसेवक झाल्यानंतर आम्हाला आमच्या राहणारं घर खाली केलं आणि तुम्ही त्या कबूतर खाण्यामध्ये आम्हाला राहायची सोय करता. त्यामुळे ह्यांना हाणून पाडायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना निवडून द्या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या. बाळासाहेब आंबेडकर कुठल्या सत्ताधाऱ्यांना साथ देण्यासाठी काम करत नाहीत. साहेबांचं नेहमी तुम्ही बघितलं असाल, अरे या महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, अजून एक शिवसेना असेल, परंतु हे भाजपच्या विरोधात लढण्याची ताकद नाही. त्याच्या विरोधात लढण्याची ताकद, ही धमक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की या पिंपरी चिंचवड शहरातून जर आपण आवाज उठवला, या पिंपरी चिंचवड शहरातून जर आपले नगरसेवक निवडून आले तर या सभागृहामध्ये तो आवाज उठवणारा कोण साधा सुद्धा नसेल, तो बाळासाहेब आंबेडकरांचा विचाराचा नगरसेवक असेल, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो. मग आम्ही कुठलं बघत ना आमचे नगरसेवक किती येतील, परंतु अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या देशाला भारी पडणारे आपले बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर एक नगरसेवक या शहरामध्ये काय करेल एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून जास्तीत जास्त या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, आणि जे आज मी आपल्या माध्यमातून सांगतो, आम्हाला नेहमी वेगळ्या पद्धतीने बोलतात, या टीमचे त्या टीमचे, ज्यांनी बी टीम म्हणले त्यांनी आरोप केले तर तुम्ही पाहिले, आज आरोप केले आणि दुसऱ्या दिवशी भाजप बरोबर गेले, काल करतात, रोज भाजप बरोबर जातात. अरे पण ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आहे त्या ठिकाणी आजही आम्ही जाहीर या पद्धतीने सांगतो, ज्यांना या भाजपला हरवायचं असेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर या आणि या भाजपचा सपडा साफ करा. तर मी आज आम्हाला आपल्या या भाषणाच्या माध्यमातून सांगतो. म्हणून या भाजपचा जर या धोबी पछाड करायचा असेल, मला कुठला राष्ट्रवादी काँग्रेस सेना दिसत नाही, परंतु वंचित बहुजन आघाडी या भाजपचा इथून या शहरातून संपून टाकाल असं मला वाटतं. आणि म्हणून इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोध लढणारा सांगतोय, प्रत्येक वेगवेगळ्या संघटनांना सांगतोय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर या वंचित बहुजन आघाडी बरोबर या, आणि या राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप असतील आपल्या संग येतील नातील ते नंतर बात आहे, परंतु या भाजपला संपवण्याचं काम करा या शहरातून. कारण की जर आता यावेळेस जर वंचित बहुजन आघाडीचं कुणी जर बोट उचललं तर हे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल की वंचित बहुजन आघाडी. आम्ही सांगतो, आवाहन करतो या भाषणाच्या माध्यमातून, छोट्या छोट्या घटकातले लोक असतील, वेगवेगळ्या कुठल्याही संघटना असतील किंवा कुठलाही पक्ष असेल,
वंचित बहुजन आघाडीबरोबर या आणि या भाजप या सत्ताधाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवा. एवढंच मी आज सांगतो आपल्या माध्यमातून. आजचा हा पवित्र दिवस, आजचा दिवस भैयासाहेबांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्धार करू आणि मूठ बांधा. म्हणा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. एवढंच मी आपल्या समोर एवढं बोलतो. आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपले पद्धतीने काय सांगतील त्या पूर्णपणे ऐकून घ्या आणि माझ्या 2 गोष्टी संपवतो, इथं थांबवतो. जय वंचित, जय भीम, जय बजरंग. खूप खूप धन्यवाद अण्णा. तसेच आज आपण ज्यांची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत आपले नेते, यांना आपण विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावे. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय ॲडव्होकेट आंबेडकर अब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा. मंचकावरती बसलेल्या सर्व आदरणीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, नावं घेत नाही कारण का मला वेळ येता येता मी बघत होतो 10 मिनिटं राहिलेली आहेत फक्त 10 वाजायला. कायदा हा आपणही पाळला पाहिजे. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, महानगरपालिकेच्या निवडणुकींचा सारा बिगुल वाजायला लागलाय. कोण कोणाबरोबर जाईल याचा अजून थांग पत्ताच लागत नाही. आघाड्या कशा होतील, कशा होणार नाहीत हे सगळ्या गुलदस्त्यात आहे. आणि ते गुलदस्त्यात याच्यामुळे आहे की काय करावं, काय करू नये याच्याबद्दल अनेक राजकीय पक्षांच्या भूमिका घेऊ शकत नाहीत किंवा संदिग्ध नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. बिहारच्या निवडणुका झाल्या, विरोधी पक्षाचा सफाया झाला असं सांगण्यात येते. भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला असताना जास्ती जागा निवडून आल्या. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण नेमका जिथे बोट ठेवलं पाहिजे तिथे बोट ठेवलं गेलं नाही. ज्याला मताचा अधिकार बजावता आला नाही, इलेक्शन मध्ये ज्याला मताचा अधिकार बजावता आला नाही तो हे म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनने माझे असणारं मत चोरलेलं आहे. मताचा अधिकार वापरायला मिळाला नाही, बजावला मिळाला नाही तर वोट चोरी झाली असं आपल्याला म्हणता येईल. पण मतदान करण्याचा अधिकार मिळाला, मतदान करण्याचा अधिकार मिळाला तर मग तो मतदार कसं काय म्हणणार की माझ्या मताची चोरी झाली.
चुकीच्या प्रश्नावरती आपण लढलो तर लोक साथ देत नाहीत, हे बिहारवरनं त्या ठिकाणी कळतंय. मताची चोरीपेक्षा इलेक्शन बूथ मध्ये जे अधिकारी बसलेले आहेत, मताची चोरी होण्यापेक्षा इलेक्शन बूथ मध्ये जे अधिकारी बसलेले आहेत, ते बसलेले अधिकारी प्रत्येक बूथ मध्ये 100-150 मतं सत्ताधारी पक्षाला टाकतात अशी असताना परिस्थिती. त्याला काय इकडनं बटन दाबायचं, त्यांनी तिकडनं बटन दाबायचं, मतदान झालं. मताची चोरी होत नाहीये तर सत्ताधारी पक्षाला अधिक मतं देण्याची असणारी परिस्थिती अधिकारी निर्माण करतोय अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधात लढलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. दुर्दैवाने ती लढाई आपल्याला दिसत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रकारचे अतिक्रमण आहेत. एक अतिक्रमण झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण आहे आणि दुसरं या ज्या बिल्डिंग आपल्याला दिसतात आहेत, या बिल्डिंगांमध्ये अनियमितपणे कामकाज झालेलं आहे. त्यांनी अतिक्रमण केले अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे बिल्डिंग धारकांचं सुद्धा अतिक्रमण आहे आणि झोपडपट्टीवासियांचं सुद्धा अतिक्रमण आहे अशी असणारी परिस्थिती आहे. 1 लाखाच्या वरती बिल्डिंग मधल्यांचं अतिक्रमण आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळे भीतीच्या वातावरणात वागतात की कधी कुठल्या कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधात येतो आणि आपलं राहत्या घरावरती गंडांतर येते अशी परिस्थिती आहे. महानगरपालिका त्याच्यासाठीच आहे की जे अनियमित आहे ते पूर्ण अनियमित असेल तर त्याला असणारं संरक्षण देता कामा नये. पण जे कायद्यामध्ये बसू शकतं आणि शहराच्या विकासाला असणारा विरोध होत नाही अशी जी अतिक्रमण झालेली आहेत त्याला महानगरपालिका कायदेशीर करू शकता अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या बिल्डिंगमधलं असणारं जे अतिक्रमण आहे त्या मतदाराला माझं आव्हान आहे की गेली 10 वर्ष त्या हायकोर्टामध्ये इथल्या असणाऱ्या केसेस मी बघतोय. 10 वर्ष इथल्या असणाऱ्या केसेस बघतोय. इथला पाडा तिथला पाडा तिथला पाडा असा हायकोर्ट ऑर्डर देते. पण याच्यावरती एक नियम घेऊन तो कायमचा प्रश्न निकाली काढावा असं आपल्याला दिसत नाही. उद्याची असणारी सत्ता ही जर वंचित बहुजन आघाडीकडे आली तर या प्रश्नाचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. दुसरा अतिक्रमण जे आहे ते झोपडपट्ट्यांमधलं अतिक्रमण आहे. या झोपडपट्ट्यांमधल्या अतिक्रमणामध्ये आपल्याला असं दिसतंय की मुस्लिम वर्ग राहतोय त्याला असणारं टार्गेट केलं जातं. माझी आकडेवारी कदाचित चुकीची असेल पण ह्याच पिंपरी चिंचवड शहरामध्ये 20,000 मुसलमानांच्या घरावरती असणारं गंडांतर आलं अशी असणारी परिस्थिती आहे. काही ठिकाणी बुलडोझर फिरवण्यात आले, काही ठिकाणी तोडण्यात आले. कायदा काय म्हणतो याचा विचार नाही. पण
पण मुसलमानांवरती असं मुसलमानांच्या झोपडपट्ट्यांवरती बुलडोजर फिरवण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि उरलेल्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या आता मेन जागी आलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. त्या मेन जागी आलेल्या आहेत. ही SRAची योजना ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती सुरुवात झाली. भारिप बहुजन महासंघ होता, तोही सत्तेमध्ये होता. विलासरावांच्या असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये 3 मंत्री होते भारिप बहुजन महासंघाचे, आणि मी लावून धरला होता या ज्या झोपडपट्ट्या आहेत शहरांमध्ये आहेत, या विकास झाल्या पाहिजेत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्या अवस्थेतून आणून एक चांगली व्यवस्था आपल्याला करता येते का अशी असणारी परिस्थिती आहे. समिती बसली, त्या समितीमध्ये निर्णय झाला की पहिल्यांदा कुटुंब म्हणून जे आहे नवरा बायको त्याचं मुलगा त्याची मुलं आणि त्याचे आईबाप किंवा तिचे आईबाप यांना व्यवस्थित राहण्यासाठी किती स्क्वेअर फूट जागा पाहिजे असं त्यावेळेस ठरवण्यात आलं. त्यावेळेस 450 550 ही असणारं व्यवस्थित राहण्यासाठी आहे असा निर्णय झाला. योजना तयार झाली. झोपडपट्ट्यांमधलं डेव्हलपमेंट केलं की खुली जागा बरीच राहते. आणि आम्ही असं म्हणालो होतो की म्हाडामार्फत असेल किंवा हाऊसिंग बोर्डामार्फत असेल किंवा MMRDA मार्फत असेल, या जर विकसित झाल्या तर महाराष्ट्राची तिजोरी ही भरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. परंतु मंत्रिमंडळातल्या आणि काही आमदार आणि सरकारी अधिकारी यांच्या लक्षात आलं की ही योजना अशीच्या अशी राबवल्या गेली तर आपल्याला काहीच खायला मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून रातोरात निर्णय घेण्यात आला की ही योजना सरकार राबवणार नाही तर इथले असणारे प्रायव्हेट बिल्डर राबवतील. इथले असणारे प्रायव्हेट बिल्डर राबवतील. इथले असणारे प्रायव्हेट बिल्डर राबवतील. आणि आज आपण बघत असाल की हे प्रायव्हेट बिल्डर कशा रीतीने राबवतात आहेत. आमदारच प्रायव्हेट बिल्डर झालाय, नगरसेवकच प्रायव्हेट बिल्डर झालाय, आणि तो आता असणारा त्या झोपडपट्टीवासियांना देतोय ती मेहरबानी समजा की तुम्हाला घर देतोय. मेहरबानी समजा म्हणून तुम्हाला असणारं घर मिळतंय. मी इथल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मतदाराला आवाहन करतोय, ही योजना विलासराव देशमुखाच्या कालावधीमध्ये चालू झाली, लागू झाली, आणि आज जशीच्या तशी ती लागू होते. हे आमदार, खासदार, नगरसेवक यांना लुटायचं आहे म्हणून आज सारं चाललेलं आहे.
जे आजपर्यंत नगरसेवक निवडून गेले, आमदार निवडून गेले, भर पावसात मुंबईमध्ये असताना मोर्चा काढला होता, कारण का अनेक जणांना असताना बुलडोझर लावण्यात आले होते, 2-2, 4-4 वर्ष तिथल्या झोपड्या पाडल्या होत्या, ते स्थलांतरित झाले होते, पण त्यांना महिन्याचं भाडं मिळत होतं आणि म्हणून ही सगळी कुटुंब त्रस्त झाली होती, त्रस्त झाली आणि ते निर्णय घेण्यात आला की प्रायव्हेट बिल्डर करू शकत नसेल तर ते माडाला द्या, ते हाऊसिंग बोर्डाला द्या, ते MMRDला द्या किंवा ते MCRDला द्या, ते बांधतील तरी. मी आज आपल्याला असणारं आवाहन करतो की इथल्या असणाऱ्या झोपडपट्टी धारकाला संधी आलेली आहे. आपलं घर बांधण्याची त्याला संधी आलेली आहे. इथे जे झोपडपट्टी धारक उभं राहायला मागतील, उभं राहायला मागतील, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी असं सांगतो की आपल्याला तिकीट दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात घ्या. चिंता समोरचा उमेदवार किती करेल, चिंता ही करायची नाही की समोरचा उमेदवार किती खर्च करेल. आपण हे ठरवलं पाहिजे की त्यांनी किती खर्च केला आणि त्यांनी किती मला असणारे पैसे दिले तरी मी ते घेणार नाही, माझं घर मीच बांधणार, ही भूमिका त्या ठिकाणी असते. इथल्या झोपडपट्टी धारकाने हे जर ठरवलं आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टी धारकांचा प्रतिनिधी तिथे निवडून गेला, झोपडपट्टी धारकांचा तिथे असणारा निवडून गेला, तर जे मुंबईमध्ये झालं, खाजगी बिल्डरनी डेव्हलप करायला घेतली, तर त्या झोपडपट्टी धारकाला त्याचं पक्क घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या बिल्डरने त्याला 15,000 रुपये महिना घर भाडं दिलं पाहिजे, हे आपण सारं लक्षात घ्या. मी इथल्या झोपडपट्टी धारकांना विचारतो की तुम्हाला 15,000 महिन्याला पाहिजे की नको? पाहिजे असेल तर या सभागृहामध्ये निर्णय झाला पाहिजे. पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये निर्णय झाला पाहिजे की खाजगी बिल्डर ज्या ठिकाणी SRAची योजना राबवेल त्या झोपडपट्टी धारकाला त्यांनी 15,000 रुपये दिले पाहिजे आणि तो जोपर्यंत कॉर्पोरेशनला लिहून देत नाही तोपर्यंत त्याला परवानगी मिळणार नाही. हा कायदा तिथे केला. तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे, हे लक्षात घ्या. तुमचं आयुष्य इथल्या नगरसेवकाच्या हातात नाही. तुमचं आयुष्य इथल्या असणाऱ्या अधिकाराच्या हातात नाही. तुमचं आयुष्य हे तुमच्याच हातात आहे. एवढंच फक्त आहे की खरा प्रतिनिधी त्या उद्याच्या नगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये गेला पाहिजे, हे आपण असणारं लक्षात घ्या. आपण नेहमीच दोष देतो, आपण इथे नेहमीच दोष देतो. काय करणार? तुम्ही चोराला पाठवलं, तुम्ही चोराला त्या सभागृहामध्ये पाठवलं तर तो काय करणार? काय करणार? मग पाठवणारे कोण? मग नालायक कोण?
पाठवणाऱ्यांनी नालायकपणा केला, त्या चोराला कशाला शिव्या देत आहे? पाठवणाऱ्यांनी नालायकपणा केला तर त्या चोराला कशाला दोष देत आहे? तो तर चोरी करणं त्याचा धंदाच आहे. त्याचा तो व्यवसायच आहे. दोष हा आपण आपल्याला दिला पाहिजे. दोष हाच आपणच आपल्याला दिला पाहिजे. कारण का आपण इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काही चिरीमिरीचं वाटप होतं, महात्मा गांधीचं वाटप होतं, शबाब कबाब ह्याचं असणारं वाटप होतं, आणि त्यामुळे एसआरएच्या घराची किंमत किती आहे? एसआरएचं घर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर किती मोजावे लागतात? किती मोजावे लागतात? मग तुम्ही किती लाखाला मुकलात? चिरीमुरे घेतल्यामुळे, कुरमुरे घेतल्यामुळे तुम्ही किती लाखाला मुकलात? किती लाखाला मुकलात तुम्ही? म्हणजे स्वतःच्या पायावरती, ते गुजरातीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मुझे मार. तेव्हा आ बैल मार मी करतच असतो, नवीन काय त्याच्यामध्ये? तेव्हा दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा दोष आपणच आपल्याला दिला पाहिजे, हे लक्षात घ्या. मित्रो, देशातली असणारी राजकीय परिस्थिती जी आहे ही बिघडत चालली आहे. नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आपला मित्र, आणि या देशामधला आर्मीचा चीफ हा काय म्हणतो की आर्मी आपला दुश्मन. कोणावरती विश्वास ठेवायचा? कोणावरती ठेवायचा? आर्मी चीफ वरती ठेवायचा की मोदीवरती ठेवायचा? माझ्यासारखा आर्मी चीफ वरती ठेवणार आहे का? त्याला काही घेणं देणं नाहीये. देशाची सेवा करणं एवढंच फक्त आहे. देशाची बाउंड्री सुरक्षित करणं एवढीच त्याची जबाबदारी आहे. धर्माच्या नावाने या देशाचं गेल्या 15 वर्ष जे राजकारण चाललंय, त्यातून भारताबरोबर एकही मित्र राहिला नाही, हे लक्षात घ्या. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कुटुंब आहेत की ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, परदेशी आहेत. कालच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांना अमेरिकेमध्ये राहायचं आहे त्यांनी गोल्ड कार्ड विकत घ्या अशी योजना काढली. जे राहतात आहेत त्यांनाही, जे जायला मागतात आहेत त्यांनाही गोल्ड कार्ड विकत घ्या. गोल्ड कार्ड विकत घ्या.
आणि ह्या गोल्ड कार्डाची किंमत किती आहे तर $1,00,000 आहे. या गोल्ड कार्डाची किंमत जी आहे ती $1,00,000 आहे. ज्याला विकत घेतला आलं नाही त्याच्या गांडीवरती किक बसणार आणि भारतात पाठवल्या जाणार. त्याला किक बसणार आणि भारतामध्ये पाठवले जाणार. कशामुळे तर मोदीच्या हेकेखोरापणाबद्दल. तर मोदीच्या हेकेखोरापणाबद्दल अमेरिका म्हणते तुम्ही रशियाकडून तेल विकत घेताय, बरोबर आहे. तुम्ही तेल विकत घेताय हे बरोबर आहे रशियाकडून, युरोपमध्ये विकताय हेही बरोबर आहे. पण त्याचा नफा जातो कुठे? त्याचा नफा जातो कुठे? भारतीय जे स्कूटर वापरतात, मोटरसायकल वापरतात, ट्रॅक्टर वापरतात, गाड्या वापरतात, लॉऱ्या वापरतात, त्यांना फायदा होतोय का? की भारतामध्ये एकाच कुटुंबाला फायदा होतोय? की एकाच कुटुंबाला फायदा होतोय? अमेरिका म्हणते तुम्ही एकाच कुटुंबाला फायदा का देताय? अंबानीला फायदा होतोय, अंबानीला फायदा होतोय. आणि वर्षाला किती होतोय तर 4,500 कोटीचा, 4,500 कोटीचा नफा होतोय अशी परिस्थिती आहे. आता हाच अमेरिका असं म्हणते की 4,500 कोटी भारताच्या तिजोरीमध्ये गेले, तर आज जे डिझेल 90 रुपयाला मिळत आहे ते सामान्य माणसाला 40 रुपयाला मिळालं असतं अशी परिस्थिती आहे. 40 रुपयाला मिळालं असतं. पण मोदीचं हेकेखोरपणा हा आडवा येतोय. तू कोण मला सांगणारा? जगद्गुरु मी आहे, विश्वगुरु मी आहे. जगद्गुरु मी आहे, विश्वगुरु कोण आहे? तू मला सांगणारा कोण? भारत हा स्वतंत्र देश आहे. तुम्ही हे मला सांगणं म्हणजे भारताच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणं असं आहे. तो म्हटला बेट्या बघतो तुला आता मी. जे सगळे भारतीय इथे राहतात आहेत त्यांना असणारा 5 वर्षामध्ये पुन्हा पाठवून देतो अशी असणारी परिस्थिती आहे. भांडण कोणाचं आहे? अमेरिकेचं आणि भारताचं भांडण आहे का? हे अमेरिकेचं आणि भारताचं भांडण आहे का? तर नाही. भांडण जे आहे ते अमेरिकेचं आणि मोदीच्या मगरुरीचं भांडण आहे. मोदीच्या मगरुरीचं भांडण आहे. आणि मोदीची ही मगरुरी जिरवण्यासाठी भारतीयांना असताना अमेरिका त्रास देते अशी असणारी परिस्थिती आहे. याचावरचा एक साधा उपाय मी आपल्याला सांगतो. ज्यांची कुटुंब बाहेर गेलेली आहेत, ज्यांची मुलं मुली जावई अमेरिकेत राहतात, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये कॉर्पोरेशन असलं तरी संदेश जाऊ द्या. ज्यांची पोरं बाहेर आहेत किंवा जाण्याची इच्छा लागतात आहेत, जे तरुण बाहेर जाऊन असणारं आपलं आयुष्य घडवण्याचं करतायत, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे
तुमचा 1 पॉइंट प्रोग्राम करा, एक कल्ली कार्यक्रम तुम्ही असं करा, आणि तो म्हणजे की आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान देणारच नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान देणारच नाही, इतर कोणालाही देऊ, पण जगभरामध्ये आम्ही असा संदेश देणार आहोत की मगरूर मोदी बरोबर आम्ही नाही, तर आम्ही भारताबरोबर आहोत, हा सिग्नल आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. हे आव्हान इथल्या मध्यमवर्गीयांना मी असारा करतोय. इथला जो मध्यमवर्गीय आहे, ओपिनियन मेकिंग वर्ग जो आहे, त्याला माझं आव्हान आहे की येणारा पाकिस्तान बरोबरचा असणारा युद्ध थांबवायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. चार दिवसाच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये 5 विमानं गेली अशी असणारी परिस्थिती आहे. 5 विमानं गेली. पाकिस्ताननी पाडली नाही, ती चायनानी पाडली. तुम्ही एकदा हौद बांधला तर पोहायला कोणी येतं. युद्ध झालं, चायनाला वाटलं संधी मिळाली भारताला धडा शिकवायची, त्यांनी पाकिस्तानच्या याच्या मार्फत संधी शिकवली. आज आपण बघत असाल की पाकिस्तानला मदत करायला रशियाही आलेला आहे, चायनाही आलेला आहे, इंग्लंड आलेला आहे, अमेरिका आहेच, युरोप आहेच. कशासाठी? तर मोदीला धडा शिकवण्यासाठी. नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे, मतदार म्हणून आपली सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे. ती जबाबदारी काही आहे की एखादा माजोरीखोर पंतप्रधान असेल तर आम्ही त्याच्याबरोबर नाही, ही दाखवण्याची संधी आहे, आणि मतदान देऊन ही दाखवण्याची आपल्याला संधी आहे, हे लक्षात घ्या. नाही तर आर्मी चीफ म्हणालाच, आर्मी चीफने सांगितलं की लवकरच आपल्याला असणारं युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हणालो की आर्मी एका बाजूला आहे आणि सरकार दुसऱ्या बाजूला आहे, अशी परिस्थिती आहे. आर्मी म्हणते की चायना आपला विरोधक आहे आणि पंतप्रधान म्हणतोय की चायना आपला मित्र आहे. आणि त्याच मोदीच्या मित्राने भारताची सिंदूरमधल्या युद्धानंतर युद्धामध्ये 5 विमानं पाडली. तेव्हा हा जो मध्यमवर्गीय आहे, मला आव्हान आहे या सगळ्या. धर्म आणि राष्ट्र हे 2 वेगळे आहेत. धर्म आणि राष्ट्र या 2 वेगळे आहेत. गल्लत ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी फसणार आहात, हे लक्षात घ्या. आणि आज हाच सगळा मध्यमवर्गीयाला कळत नाहीये की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि याला मी असतं, आज या वर्गाला माझं असणारं आव्हान आहे, आणि या वर्गाला माझं असणारं आव्हान आहे की तुम्ही मतदान विरोधी तर देऊन बघा. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मतदान भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देऊन आपण बघा की जगभरातला भारतीयांच्या संदर्भातला असणारा ओपिनियन बदलतं की नाही, त्यांचं मत परिवर्तन होतं की नाही, हे असणारं त्या ठिकाणी पाहिलं.
आणि म्हणून जाता जाता मी इथल्या असणाऱ्या सर्व स्लममध्ये राहणाऱ्या मतदाराला आव्हान करणार आहे की ही संधी आहे. आपण मोर्चा काढला, ही संधी आहे. नुसती पक्क घर करण्याचं नाही, त्या हक्काचं घर मिळवण्याचं आहे. आज 300 स्क्वेअर फुटाचं असणारं त्या ठिकाणी द्या म्हणून सांगितलेलं आहे. याच सभागृहामध्ये, पिंपरी चिंचवडच्या सभागृहामध्ये 450चा निर्णय होऊ शकतो की न होऊ शकतो? 450 स्क्वेअर फूट इथल्या असणाऱ्या झोपडपट्टी धारकाला मिळाला पाहिजे, हा निर्णय होऊ शकतो की न होऊ शकतो? पण त्याच्यामध्ये त्याच्यासाठी काय पाहिजे? 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 त्याच्यासाठी नगरसेवक पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि हे नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे असले पाहिजेत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की झोपडपट्टी धारकाला उभं राहायचं असेल, माझ्या खिशात दमडी नाही, भ्यायचं काही कारण नाही. हा एवढं खर्च करेल, तो तेवढे पोस्टर लावेल, लावू द्या ना. पण झोपडपट्टी धारकाने निर्णय केला पाहिजे की मी माझ्या पक्क्या घरासाठी, मी 450चं घर मला मिळालं पाहिजे, म्हणून माझ्याबरोबर राहणाऱ्या माणसाला आणि वंचितवरती उभा राहणाऱ्या माणसाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. ही खुणगाठ बांधा, हा निश्चय करा, सत्ता घेऊन या आणि आपली हक्काची घरं घ्या. एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. आजच्या सभेत आलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. तसेच आजच्या सभेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने पिंपरी चिंचवड शहर भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीदिनी आज निर्धार सभा आपण आयोजित केली होती. तसेच आजच्या आयोजक पिंपरी शहर चिंचवड आहे. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये